आपण कुठल्या भावनेला निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं लेबल लावू शकत नाही. जर तुला त्या भावनेचा दुष्परिणाम होतोय तर त्रास होतोय तर ती निगेटिव्ह आहे. ओके, बरोबर आहे. आता ह्याचं उदाहरण मी देते. प्रेम ही भावना आहे, ती माणसाला बळ देते, हे देते. पण आपण असंही बघतो की प्रेमापोटी आंधळे होऊन सुद्धा चुकीचे निर्णय घेऊन आयुष्य वेगळ्या डायरेक्शनला नेलेले लोक आहेत की नाही. बरोबर. म्हणजे त्या भावनेचा, आता प्रेम म्हटलं तर पॉझिटिव्ह भावना आहे, पण मग त्याचा इफेक्ट कसा वाईट झाला. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक किंवा कुठलीही गोष्ट ही चुकीचीच आहे. तुला जर मी कुठला पदार्थ दिला त्याच्यात भरमसाठ मीठ टाकून दिलं तर आवडेल का? नाही ना, बेचव होणार. तसंच या भावनासुद्धा, कुठलीच भावना आपण निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असं लेबल लावू शकत नाही. त्या आपल्यामध्ये पाहिजेतच. फक्त त्याचं जे भूतकाळातल्या या सगळ्या गोष्टींमुळे साठलेलं प्रमाण जर प्रचंड प्रमाणात असेल आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुझ्या व्यक्तिमत्वावर, विचारावर, आयुष्याच्या निर्णयावर होत असेल तर तो आपल्याला कमी केला पाहिजे.